56 इंच का छोटा बंदर भाग नरेंद्र, भाग नरेंद्र, 56 इंच का छोटा बंदर भाग नरेंद्र, भाग नरेंद्र। का केलं? जर आम्ही अंधभक्त असतो तर आज घरी बसलो असतो, परंतु आम्ही येऊन विचारणार, व्यवस्थेला प्रश्न विचारणार. मेलोनीची मेलोडी ही वाटून आम्ही स्टेशन, त्याच्यानंतर माळेवाडा परिसर, त्याच्यानंतर कापड बाजार, त्याच्यानंतर पाईपलाईन रोड, गुलमोहर रोड अशा रूट घेणार आहोत आम्ही. नीट पेपर फुटी प्रकरणानंतर देशभर आता कुठेतरी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलेले आहे. दिल्लीच्या जंतर मंतरवरती जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं त्यांच्यावरती कुठेतरी पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्याचा आरोप करण्यात आला. आता त्याच पार्श्वभूमीवरती वंचितकडून कुठेतरी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे. आपण अहिल्यानगर शहरातील भिंगार शहर आहोत. या ठिकाणी आपण बघितलं तर पूर्णपणे बंद पाळण्यात आलेला आहे. वंचितकडून ज्या बंद पाळण्यात आलेला आहे, वंचितचे काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया. नेमकी त्यांची मागणी काय आहे? खरं तर आज पूर्णपणे महाराष्ट्र बंदची हाक ही बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे. तर एकंदरीत तुम्ही आज तुमची भूमिका काय असणार आहे? आमची भूमिका हीच असेल की विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष अन्याय, अत्याचाराला किंवा पेपर फुटीला जे लोक जबाबदार आहेत त्यांनी त्वरेने राजीनामे द्यावेत. सरकार कोणाचंही असो, परंतु मुलांवर, विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय हा कदापि भारत देश सहन करणार नाही. हा कुणाच्या बापाचा देश नाहीये, हा सर्वसामान्य भारतीयांचा आहे. सर्वसामान्यांच्या मागण्यांसाठी हा देश आहे. कारण या व्यवस्थेला प्रश्न विचारणारी पिढी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले विचार आहेत आणि तेच विचार आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत. आम्ही व्यवस्थेला प्रश्न विचारू, का केलं? जर आम्ही अंधभक्त असतो तर आज घरी बसलो असतो, परंतु आम्ही येऊन विचारणार, व्यवस्थेला प्रश्न विचारणार. कारण आम्ही या देशाचे सजग नागरिक आहोत. आंबेडकरांनी दिलेला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हा विचार आम्ही पुढेच नेणार आणि या दोघांच्या राजीनाम्यावर आम्ही ठाम आहोत आणि यानंतरही आम्ही ठाम आहोत की त्यांचा राजीनामा दिल्याशिवाय हे आंदोलन भारतभरात थांबणार नाही. खरं तर आपण बघितलं तर असं म्हटलं जातंय सत्ताधाऱ्यांकडून नीट पेपर फुटी प्रकरण हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, मात्र कुठेतरी विरोधक यामध्ये राजकारण करतायत. तर कसं पाहताय या सत्ताधाऱ्यांच्या आरोपाकडे? त्या ठिकाणी एकाही राजकीय पक्षाचा मुलगा किंवा कोणी त्या आंदोलनात नाही साहेब. आम्ही कोणी, आमच्या पूर्वज कोणी आमदार खासदार नाहीये, परंतु आम्ही सर्वप्रथम भारतीय आणि शेवटी हे भारतीय आहोत. भारतातल्या कोणत्याही व्यक्तीवर झालेला अन्याय आंबेडकरवादी कधी सहन करू शकत नाही. आम्ही जातपात न मानणारे माणसं आहोत. प्रत्येकात आम्ही भारतीय माणूस म्हणून बघतो आणि त्या भारतीयाच्या प्रश्नांसाठी लढणारी अवलाद आहोत आम्ही. त्यामुळे हा प्रश्न त्यांच्यासाठी निगडीत नाहीये. नीटची परीक्षा म्हणजे MBBS डॉक्टर तयार होतात आणि 26 लाखात पेपर विकत घेतलेला विद्यार्थी उद्या त्याच्या ढुंगणाला इंजेक्शन द्यायचं तर त्याच्या डोक्यात इंजेक्शन मारीन, असे नकली डॉक्टर बनवणाऱ्याला आमचा विरोध आहे. खरं तर आज वंचितकडून आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे आणि विद्यार्थ्यांवरती झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या बदल्यात वंचितने हाक दिलेली आहे. कुठेतरी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी आंबेडकरांनी काल केलेली आहे. वंचितचे प्रवक्ते म्हणून, एक कार्यकर्ते म्हणून तुमची काय मागणी असणार? साहेबांनी, बाळासाहेबांनी जे सांगितले त्या हिशोबाने आम्ही बंद पुकारलेला आहे. बरं, खरं तर वंचितचे जिल्हाध्यक्ष देखील आपल्यासोबत आहे. वंचितच्या बाळासाहेब आंबेडकरांनी खरं पत्रकार परिषद घेतली आणि त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी सर्व विरोधकांनी देखील एकत्र आलं पाहिजे. मात्र कुठेतरी विरोधक कमकुवत पडतायत असं वाटतंय का? हो, नक्की. तिथं विरोधक हा पक्ष म्हणून पुढे राहिलेलाच नाही. राज्यात, फक्त राज्यातच नाही तर देशामध्ये विरोधी पक्ष म्हणून जो सक्षम पाहिजे तो पक्ष कुठंच दिसून येत नाही. जरी आज काँग्रेस एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संसदेमध्ये जर उपस्थित असेल, पण ह्या प्रश्नावर त्यांना 25 दिवस लागले की ह्या प्रश्नावर, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर प्रश्न उपस्थित करण्यासाठी त्यांना 25 दिवस लागले. याच्यावरून लक्षात येतं की विरोधी पक्ष किती कमकुवत आहे की सक्षम आहे हे लक्षात येतं आपल्याला. बरं, आता एकंदरीत वंचितची मागणी काय असणार आहे? त्या जंतर मंतरवर जे आंदोलन सुरू आहे, पक्षाचे प्रवक्ते म्हणून, कार्यकर्ते म्हणून तुमची काय मागणी असणार आहे? आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने जे नीटमध्ये जे काही पेपर फुटी झालेले आणि त्याच्यामध्ये जे काही दोषी अधिकारी असतील किंवा जे केंद्रीय शिक्षण मंत्री असतील त्यांचा राजीनामा मागितलेला आहे. जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. जे विद्यार्थी, 22 विद्यार्थी जे मेलेले आहेत, त्याचे म्हणजे मरण पावलेले आहेत, ह्या व्यवस्थेला बळी पडलेले आहेत, त्यांच्या घरच्यांना पण 1 कोटीच्या आसपास आम्ही मागणी द्यावी, म्हणजे भरपाई द्यावी अशी मागणी केलेली आहे. आणि बाकीचे मागण्या तर सगळ्यांसमोर जाहीरच आहेत. बरं, आज जी तुमची आंदोलन आहे नेमकं त्याचं पूर्ण मार्ग कसा असणार आहे किंवा आज ती तुमचं आंदोलन कशा प्रकारचं असणार, कशा स्वरूपाचं असणार आहे? आज आम्ही हे जे आंदोलन करीत आहोत, महाराष्ट्र बंदची जी हाक आहे त्या अनुषंगाने आम्ही अहिल्यानगर शहरामध्ये भिंगार शहर येथे, भिंगार शहरातून भिंगार पदाधिकारी असतील, रहिवासी असतील, यांच्या माध्यमातून आज आम्ही इथून सुरुवात केलेली आहे. आम्ही शांततेच्या मार्गामध्ये, तसंच
मेलोनीची मेलोडी ही वाटून आम्ही स्टेशन, त्याच्यानंतर माळेवाडा परिसर, त्याच्यानंतर कापड बाजार, त्याच्यानंतर पाईपलाईन रोड, गुलमोहर रोड अशा रूट घेणार आहोत आम्ही. तर बघितलं तर विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी वंचितकडून करण्यात आलेली आहे. त्याच अनुषंगाने भिंगार शहरासह नगर शहरात देखील ते बंद पाळावा असं आवाहन देखील करण्यात येणार आहे. प्रवीण सुरवसे, लेट्स अप मराठी, अहिल्यानगर.